एक बातमी संभाजीनगरमधून। विकास हा प्रगतीसाठी असतो, मात्र हाच विकास जेव्हा आयुष्यावर उठतो तेव्हा दाद नेमकी कुणाकडे मागायची असा सवाल उपस्थित होतो। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याच्या शेतातून पूल बांधायला सुरुवात झाली। शेतकऱ्यांनी विरोध केला, प्रकरण कोर्टात गेलं, मात्र काही जणांच्या अट्टहासापायी आणि मदतीनं या पुलाचं काम सुरू झालं। शेवटी एका शेतकऱ्याचा बळी गेला। काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया। सरकारी काम तसं लोकांच्या विकासासाठी, पण छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात हेच सरकारी काम शेतकऱ्यांच्या मुळावर उठलंय। इतकंच काय तर एका शेतकऱ्याचा यात बळी गेलाय। कृष्णा मोकासे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। त्याचं झालं असं की पिशोर गावात पुलाचं काम सुरू करण्यात आलं होतं, पण या जुन्या पुलाची जागा सोडून शेतकऱ्यांच्या शेतात पुलाचं काम सुरू करण्यात आल्याचा काही शेतकऱ्यांनी आरोप केला। या पुलाच्या कामाला काही शेतकऱ्यांनी विरोधही केला, मात्र पोलिसांच्या मदतीनं प्रशासनाकडून पुलाचं काम सुरूच ठेवण्यात आलं। वर्ष झालं तुम्ही साधा स्टे आणला नाही। कुठं कोर्टात राहतो नाही राहील, कोर्टातून घ्या निकाल। तुम्ही कोर्टातून निकाल घ्या ना। शेवटी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी पुलाचं काम थांबवण्याचा प्रयत्न केला। जेसीबी अडवत एका शेतकऱ्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि पोलिसांसमोरच विष प्राशन केलं। पोलिसांनी दबावामुळे विष घेतलंय। पुलाचं मॅटर होतं 320 केस नंबर सेशन कोर्टामध्ये चालू आहे। ते कोर्टाला दाद द्यायला तयार नाही। तसं आत्महत्येची केस त्यांना मी सांगितली होती की मी आत्महत्या करून घेईन म्हणून, तरी त्यांनी दबाव आणला। विष प्राशन केलेल्या मोकासे यांना शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। जुन्या जागेवर पूल होता ना, त्या जागेवरच तुम्ही नियोजित जागेवरच पूल बांधावं, त्यांनी ऐकलं नाही। त्यांनी आम्ही कोर्टात केस टाकलेली होती। सगळ्यांकडे राजकीय लोकांनी सगळ्यांनी दबाव आणला, राजकीय शासकीय लोकांनी, कलेक्टर, तहसीलदार, आमदार, बांधकाम का सगळ्यांना आम्ही नोटीस दिल्या, तरी त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी बळजबरीने माझ्या मालकाला विष घ्यायला प्रवृत्त केलं आणि त्या माणसाचं आज निधन झालं। माझ्या मागे आता मुलांचा एक मुलगा 2 मुलींचा परिवार आहे। मी आज कसं काय सोडू त्यांना वाऱ्यावर? काय करायचं मी आता? कृष्णा मोकासे यांचा मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी आता विरोध केलाय। तसंच अनेक गंभीर आरोप सुद्धा नातेवाईकांनी केले। त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टदार ते म्हणे तू काय विष घेतो, पोलीस म्हणे तू काय घेतो, आम्ही तुला देतो। आणि त्यांनी जे विषची बाटली होती ते घ्यायला गेले, तर घ्यायला तर गेले, थोडंसं हिसकलं, पण त्यांना त्यांच्या तोंडात पण ओतून दिलं पोलिसांनी थोडं। म्हणजे त्यांनी पैसा दिलेला होता पोलीस कर्मचाऱ्यांना, आणि ते पोलीस कर्मचारी कसे आहेत, मग आपण त्यांना थोडंफार हे करायला जावं, 2-4 मारून देतात फटाफट, त्यांचं काही केलं जात नाही। असा दबाव आणता येते पूर्ण प्रकारे। पण झाल्या प्रकारानंतर खरोखरच शेतकऱ्यांच्या जागेवर पूल बांधला जातोय का याची तपासणी निदान आता तरी प्रशासन करेल का, आणि या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर तरी या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करूया। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।